नमस्कार मंडळी. आजच्या बालदिनी पुन्हा एकदा आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेले आहेत सोनी ये वाहिनीवरील हनी बनी का झोलमाल ह्या मालिकेतील आपले लाडके मित्र हनी आणि बनी. सोमवार ते शुक्रवार दुपारी 12:30 वाजता त्यांचे नवे कोरे एपिसोड्स आपल्याला बघायला मिळतात. सो हनी बनी, आज तुम्ही पुन्हा एकदा आमच्याबरोबर धमाल करणार आहात की नाही? करणार ना? येस. चला तर मग पटकन तुमची सीट पकडा. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी. माणूस जसा जसा मोठा होतो तसा तो खोटं हसायला शिकतो. मोठेपणाचं हे लक्षण जरा दूर ठेवूया आणि आजच्या बालदिनी खरं खुरं हसून पुन्हा एकदा बालपण अनुभवूया. आणि त्यासाठी अर्थातच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, स्वतःचा सन्मान व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या समीर दादाच्या हस्ते आज दुसऱ्याच कोणाचा तरी सन्मान होणार आहे. बघूया तो समारंभ. तुमच्या समोर येते लाफ्टरची सर्व रेकॉर्ड्स ब्रेक करणारी अफलातून जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. या 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 खाली पायरी. बसून घ्या ना, बसून घ्या. अगं मी कुठे बसायचं? सॉरी. सर, तुम्हाला काही चहा पाण्याची मी व्यवस्था करते. बरं, त्याआधी आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम बघतो बरं का. आणि तुमचा तो कार्यक्रम मला फार आवडतो. ते सई तामणकडे प्रसाद काय मस्त बसतात बाई ग. पण खरं सांगू का, त्यांच्या हसण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ते मध्ये स्किट करता ना, ते नाही बुवा आवडत मला. त्यांच्या हसण्याचा कार्यक्रम नाहीये तो, आमच्या स्किटचा कार्यक्रम आहे. मध्ये मध्ये ते हसतात असं आहे ते. हो, सॉरी हा. बरं, तुम्ही मी तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करते. हो मुलांनो, जरा चहा आणा सरांनो. आणतायत हा. तर मंडळी, नमस्कार. बसून घ्या, सगळ्यांनी बसून चहा द्या. सरांना द्या चहा. उभ्याच घ्यायचं असं द्या. आता खुर्च्या नाही घरी ठेवता आल्या. जा आता. नमस्कार मंडळी, नमस्कार. आज बरं का बघितलं, सगळ्यांनी बसून घ्या. श्रीमंत कोंडे राजे प्रतिष्ठान आयोजित भव्य कला क्रीडा महोत्सवात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बरं का. आपले माजी आमदार प्रसाद पाचलावकर यांच्या आशीर्वादाने. हो, मला माहितीये तुमचं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. धीर धरा. हो. तर आपले माजी आमदार प्रसाद पाचलावकर यांच्या आशीर्वादाने हा भव्य कार्यक्रम आपण कायम साजरा करतो. तर मंडळी, आज या कार्यक्रमासाठी सर चहा घ्या ना तुम्ही. बिंदास. तर आज या सोहळ्यासाठी बरं का आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत कॉमेडी स्टार. बरं का, कॉमेडी स्टार, हास्य महाराष्ट्राची सोनी जत्रा मराठी समीरजी टीव्ही आलेले आहेत. जोरदार टाळ्या. ऐका, सगळंच चुकलेलं आहे असं नाहीये. ते महाराष्ट्राची हास्य जत्राचे समीर चौगुले असं तसंही कोण इकडे ऐकतंय. जोरदार टाळ्या वाजवा आपल्या पाहुण्यांसाठी. टाळ्यांचा आवाज ऐकलात का सर? आमच्या गावात ना कलाकारांवर खूप प्रेम करतात. हो, खूप प्रेम करतात बरं का. ऐकताय का? नाही, गेल्या वेळेस ना एका सलूनच्या उद्घाटनाला ते आले होते. कोण? वरुण धवन? नाही हो. मग कोण? अरे सांगाल तरी कोण आले होते? काळजात लख होतो नाव घेतलं की. कोण ते आले होते? अंशुमन विचारे. अंशुमन विचारायचं काय मला सांग. काय हँडसम आहे. कोण? हो, ते अंशुमन विचारे. हो माहिती. अहो, त्यांचे डोळे खूप बोलके. तो कोणाचे? अंशुमन विचारायचे डोळे बोलके? ऍक्च्युअली जिथून बोलायचं ते किती फास्ट आहे त्याला सांगा. ते बोलके डोळे असे काढाने बघ, असे डोळ्यांनी काय बोलतो. नाही असं नका बोलू. पण तुम्हाला सांगू का, आमच्या गावात त्यांचे खूप चाहते आहेत. म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, पण आम्ही ना त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे ना 2 वरचे फॅन आहोत. म्हणजे
म्हणजे फॅनचा स्पीड कसं 4 वरचा म्हणजे मोठा आणि 2 वरचा छोटा, तसे म्हणजे आम्ही त्यांचे 4 वरचे फॅन आहोत आणि तुमचे 2. अय्या तुम्ही वाईट नको वाटून घेऊ. नाही नाही, मला काय नाही त्यांचे डोळे जसे बोलकेत ना तसे तुमचे डोळे पण डोलके काय बोलते? काय सॉरी बोलताय? सॉरी म्हणजे डोळे बोलके आहेत असं मला म्हणायचं होतं. सॉरी तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. नाही, नाही, नाही. पण चौगुलेची तुम्हाला सांगू का, तुमचं आता खूप झालं. हा? म्हणजे हे नाही तसं नाही, कॉमेडी करून असं महाराष्ट्राला हसवणं बाई खूप झालं, लोक दमले आता. तुमचा प्रवास कसा आहे माहितीये का समीरजी, म्हणजे विझणारी ज्योत अशी विजता अशी फडफड फडफड करते ना, तसं तुमचं काम आहे. बापरे, मी काय बोलताय तुम्हाला कळतंय का? विजनरी ज्योत काय उपमा देताय तुम्ही? काय झालं? हो मी आय एम जस्ट 46, खूप काम करायचंय मला अजून पुढे. नाही खूप काम करा बाई, उदंड आयुष्य देव तुम्हाला परमेश्वर, खूप काम करा, मनमुराद हसवा लोकांना. हो. हा? नाही पण चौघुले तुम्हाला खरं सांगू का, अंशुमन विचारांचं ना अख्खा गावच्या हात आहे. माहिती आमच्याकडे आले होते ना तेव्हा त्यांचे पाय की नाही आम्ही असे दुधाने धुतले. अंशुमन विचारचे पाय दुधाने धुतले? हो, त्याच दुधाचा चहा तुम्ही आता पिताय. अरे आधी नाही सांगतात तुम्हाला, आधी नाही सांगतात तुम्हाला. अगं तुम्हाला आवडलं नाही का? सॉरी आवडण्यासारखं काय याच्यात? मला म्हटलं आवडेल. सॉरी हे सरांसाठी दुसऱ्या चहा नको आणा. नको, नका चहा ते बस. हे नका आणू रे, राहू दे. सॉरी हा सर, आव सावकाश. तर आता मी कॉमेडी चौगुले यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावं. नमस्कार. आज तुम्ही मला इथे बोलवलेत, खूप खूप आभारी आहे मी तुमचा. हा, आणि धन्यवाद. माझं भाषण मी संपवतो. या बोला तुम्ही. नाही बोला. नाही खरंच झालं माझं. वा अतिशय म्हणजे त्यांचा खडतर प्रवास, त्याचं अगदी उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं नाही एवढं काहीच नाही बोललो, मी फक्त संपलं एवढंच म्हणाले. एवढं नका. अगं मी पण नाही, खरंच तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्याबद्दल खरंच तुमची मी आभारी आहे बरं का. तर मंडळी, आता आपण ज्या सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत तोच क्षण आलेला आहे, म्हणजे आपल्या गावचा मान, आपला सन्मान, इतिहास गर्व श्रीमंत कोंडे राजे यांच्या गदेची प्रतिकृती आपण समाजातल्या एका विशिष्ट माणसाला प्रदान करतो. तो क्षण आता आलेला आहे बरं का. तर मी कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमंत कोंडेराजे यांच्या प्रतिकृती इथे रंगमंचावर आणावी बरं का. मी कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी ही गदा आपल्या हातात घ्यावी आणि आमच्या पुरस्कार विजेत्या माणसाला हे प्रदान करावं. धन्यवाद. या. जड आहे. हो श्रीमंत कोंडे महाराजांच्या गदेची प्रतिकृती आहे, जड तर असणारच ना. हो, जड आहे. तर मंडळी, आता मी त्या माणसाचं नाव घेणार आहे ज्याला हे बक्षीस मिळालेलं आहे. कोण असेल ओळखा बरं. ओळखा कोण आहे. ओळखा न शेवंतताई. नाही. हे जड आहे. जड आहे. सांगा कोण. सुरवी काका. नाही. सांगा बरं कोण. कोडी घालू नका, जरा लवकर करा. हात भरू. बरं मी बघा नाव आता सांगते आहे. बक्षीस ज्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे महिला बचत गटाच्या, सगळ्या महिला उठू नका हो, महिला बचत गटाच्या सेक्रेटरी वनिताताई खरात यांना हा बक्षीस मिळालेला आहे. प्रचंड टाळ्या. मी वनिताताई खरात यांना अशी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. वनिताताई. वनिताताई खरात आहेत का इथे. जर लवकर बोला, खूप जड लागायला लागलं. मंडपात वनिताताई खरात आहेत का. त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा. वनिताताई खरात. मी थोडं खाली टेकू नका. अहो खाली टेकू नका, अशी खाली टेकू नका. अहो कोंडे राजेंची गदा आहे, त्याची प्रतिकृती, खाली टेकू नका बरं, अपमान होईल गदेचा. कसं याच्याशी भावना निगडीत आहेत लोकांच्या. त्यांची गदा आणि कोंडे राजे यांची भावना अशी तुम्ही धुळीस मिळवू नका, भावना निगडीत आहेत लोकांच्या. असतील ते कोंडे राजे, पण माझे दोन्ही कोंडे दुखायला लागले ते.
खांदे दुखायला हो, लागले जरा लवकर करा हो हो मी बोलवते तू जण आहे. नाही हो खरं सांगतो मी. तोपर्यंत ना मी आपल्या कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करावं अरे गदा घेऊन मनोरंजन करणार का मी करा. नाही होणार आता नाही म्हणू अहो करा हो. अहो नाही होणार नाहीतरी मनोरंजन. त्या सुभेदारांच्या गदेबरोबर परफॉर्म करताना मग या गदेबरोबर करा करा हो. अहो नाही होणार हो. करा तुम्हाला हवंय की नाही त्यांचा आवाज ऐकायचा की नाही कॉमेडी समीर मला माहितीये सगळ्यांना सनईचा आवाज ऐकायचा आहे बघा कॉमेडी समीर प्लीज प्लीज बघा लोक आता खवळलेत उसळलेत तुम्ही आता आवाज काढाच प्लीज 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 असं नाही होत काय करताय तुम्ही काय करताय तिने हरकत यावी ना अरे काय गरज आहे हरकत आणायची बरं. मीरा रोडला तुम्ही येताय नाक दबायला माझं सॉरी सॉरी अरे आली 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 वनिता काय ग कुठे होतीस तू Sorry. हा? हे घ्या, हे घ्या. अगं एक मिनिट असं नाही करता येणार घेऊन दे रे मला. व्यवस्थित अनाउन्समेंट करावं लागेल जरा धीर धरा कुठे होतीस तू अगं निघाले तेवढं तिने दुपटवलं केलं काय ग सॉरी साडी छान आहे ग थँक्यू गाण्यातले खूप छान आहे. लवकर करा हा. हो 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 आता मी कॉमेडीची समीर यांना विनंती करते की लवकर त्यांनी- बोल, लवकर बोल, लवकर बोल. हो हो तर त्याने श्रीमंत कोंडे राजे यांची गदा काय पाणी आहे का इथे आता कसा खोकला आला बरोबर तुला अहो खोकला कधी येऊ शकतो ना न सांगता पाणी आहे का इथे नाहीये बरं, पाणी. ठीक आहे तुमच्यासाठी खोकला गिळलं ठीक नका का? आहे तर श्रीमंत कोंडे राजे यांची गदा प्रदान करण्याची ही लवकर वेळ संपव, आलेली झालं आहे. ते सगळं लवकर संपव. तर हा पुरस्कार जातो आहे वनिताताई खरात यांना तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा एक मिनिट ताई बाळाला द्या असं कसं तुम्ही घेणार आग तडी ये, लवकर घ्या. ये ये आओ हो ओ ओ ये, आहा. ऐक, ऐक. वा 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 कसं वाटतंय ताई मी ताईनं असं विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द प्रेक्षकांसमोर मांडावे ताई बोला मी लिहून आणले ते मी वाचू का हो हो जरूर जरूर जरा 1 मिनिट पकडता का अरे हे परत आलं हे नको मला हो. श्री गणरायाला आणि खंडोबाला दवंत करून वंदन वंदन आहे ते वंदन सॉरी लवकर वाच. सॉरी मी वंदन करू श्रीमंत धोंकेराज अरे अगं धोमके नाही का काय लिहिलंय कोंढे आहे ना ते हा. लवकर कर लवकर कर हो हो आओ धीर धरा जरा तुम्ही वाचा वाचा जरा ना धीर धरा धीर. कोंडेराजे यांच्या पवित्र त्रुंपसीला तुमची स्मृती असेल ते हो, हो. स्मृती स्मृतीला स्मृतीला प्रणाम करून हा पुष्करा पुष्कळ कर माझ्या आयुष्याचा तू मिनिटं. पुरस्कार आहे ना तो हा पुरस्कार स्वीकारते हा माझ्यासाठी मानाचा दिवस आहे याचं श्रेय माझ्या सासूला पतीला आणि ननंदेला देते अरे आपलं सेल्फी काढायचं राहिलं 1 मिनिट जरा बाळाला धरा एकच मिनिट मी जरा पटकन एकच मिनिट हळू हळू हा हळू जा नाही होणार हो. आपण ना जरा सेल्फी काढूया वनिता अगं ही पर्स काय करून मला काही कळत मला हा सगळा मार्ग माझ्या बचत गटामुळे मिळालेला आहे. बाळाला माझं बाळ पाळलं प्रॉपर्टी आहे बाहुली आहे बाहुली आहे तुम्हाला काय वाटतं कोणी बाळाची तुम्ही गदा पाठी तुम्हाला काय वाटतं लोक खवळले जातात तर तुम्हाला मारायला येते परत कोणती गदा एकदा जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी सुपर हिट सई तू काय म्हणशील मी म्हणेन की वजनदार परफॉर्मन्स होता ए खूपच आवडला तुम्ही नेहमीच मज्जा आणता मला आज विशाखाताईचं ते खूप बरे का सगळ्यांनी ऐका बरे का ते खूप आवडलं आणि वने तू पण मज्जा आणलीस मजा आली सुपर परफॉर्मन्स प्रसाद दा मला एकच गोष्ट खूप प्रामाणिकपणे म्हणावीशी वाटते आत्ता या क्षणी की ज्या पद्धतीने तू ही गदा पूर्ण स्किटवर उचलून धरलीस आज या मितीला या युगात मराठी विनोद तू असाच खांद्यावरती उचलून धरलेला आहेस त्या विनोदाला तू जरा सुद्धा पडू देत नाही आहेस आणि त्या विनोदाची एक डिग्निटी तू कन्सिस्टंटली मेंटेन केलेली आहेस सम्या हॅट्स ऑफ आहे क्या बात आहे विशाखा अफलातून
आणि आज या जोडीबरोबर वरिताला बघून मला खरंच खूप आनंद आला. एक वेगळंच कॉम्बिनेशन होतं. फॅन्टॅस्टिक, लवली. जिस तरह से वजन उठाया तूने मैं बिना रीजन हंसता रहा. जिस तरह से तूने ये वजन उठाया मैं बिना रीजन हंसता रहा. तुम दोनों के हुनर का डंका पूरा सीजन बजता रहा. थँक्यू. आणि विशाखाताई, तू आज फारच सुंदर दिसतेस. हा अटायर, हेअरस्टाईल, ज्वेलरी हे तुला खूप सूट होत आहे. खूप गोड. थँक्यू सो मच. मंडळी, एका शाळेचे शिक्षक एक नाटक बसवत आहेत आणि आता आपण जाणार आहोत त्यांची प्रॅक्टिस बघायला, जी आपल्याला दाखवतायत गेल्याच आठवड्यात ह्या मंचावर धुमाकूळ घालून गेलेले शिक्षक आणि त्यांचे 2 विद्यार्थी, अर्थात खानदेश भूषण श्याम राजपूत, कॉमेडी किंग अरुण कदम आणि एव्हरग्रीन कॉमेडी स्टार पॅडी कांबळे. काय घंटा वाजाडतो रे? याच्यापेक्षा जोरात घंटा माझ्या डोक्यात वाजते, ती बी डोक्याची. प्रसाद दादा, सई मॅडम, भलते डोक्यात गेले बा तुम्ही. हा, करता तुम्ही न भोगावा मला लागताना. गेल्या आठवड्यात तुम्ही त्या 2 हरहुन्नरी कलाकारांची गैरी तारीफ केली बा. लेखकांचा कॉन्फिडन्स एवढा वाढला की मला त्यांच्याच स्किट मध्ये परत टाकलं. माझी काय चूक आहे? मला तर वाटतं मी ऍक्टिंग सोडून धुड्याला चाललं जावं म्हणून ही गैरी साजिश आहे बुवा. दर आठवड्याला मी एवढा प्रवास करून येतो, तर श्रम परिहार म्हणून एखादी जुजबी फुजबी काहीतरी अशी देऊन टाकायची बा. म्हणजे आग्रह नाहीये, अपेक्षा आहे. कसा खानदेशी माणूस समाधानी असतो, पण असते ना अपेक्षा. म्हणजे तसं काही नाही बरं का, जबरदस्ती नाही आहे, अपेक्षा आहे फक्त. बघा बुवा तुम्ही. नाही नाही, म्हणजे इथे येऊन दिली पाहिजे असं काही नाही, तिथून फेकून मारली तरी चालेल. अरे बापरे, ठीक आहे बा. तर मागच्या आठवड्यात ते गणपतराव जमदाडे होते ना, त्यांच्या 2 पोरांनी भलता धिंगाणा घातला होता ना इथे. आता त्यांनी परत फोन केलाय की गॅदरिंगला त्या 2 पोरांचे नाटक बसवा म्हणे. भलता बाकर शेत त्या पोरे शेतस का डोरे शेतस येतच असतील ते आता. हा, वेळ झाली ना. हे पहा माझी चड्डी दे तू. ही माझी चड्डी आहे, ही माझी चड्डी, माझी चड्डी आहे. हे पहा तुझा आधीच सांगून ठेवतो मी. माझी चड्डी वाचार्या कशावरून ही तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझ्या चड्डीला 2 कान आणि 1 तोंड आहे? नाही बुवा. हे बघ, माझ्या चड्डीला 2 कान आहे. अरे काय करतो रे तू? हा? आणि किसे किसे असे बाहेर काढून कान करतो कर तू, कान करतो कर. तुला तुला दुसरं काही येत नाही का रे? येते ना. काय येतं? मागच्या वेळेस हेच केलं ना रे. थोडस वेगळं कर काही वेगळं करू. मला मेंढा शेपूट हलवतो ते करून बघू मी. कर कर करू. हे बघा, मेंढा आहे ना असं चालतो आणि असं गुरुजी समोर, गुरुजीला तू शेपूट दाखवतो का रे? ए अरुण, अरे हे आपले गुरुजी आहेत. चल आपण यांना मारूया. चालेल गुरुजींची सेवा ही देवाची सेवा आहे असे आम्हाला पप्पा सांगतात. चल एक साथ सल्यूट मारेंगे. सॅल्यूट मार. 2 पाव गुरुजीला, सॅल्यूट मारू गुरुजीला. खाली पाव अंडीवर, गुरुजींना मारू. सॅल्यूट गुरुजींना मारू. सॅल्यूट. तुमच्या सॅल्यूट फॅल्यूट आहे ना, तिकडेच राहू द्या भाऊ तुम्ही. अरे तुमच्या बापाने तुम्हाला इथे कशाला पाठवलंय रे? गुरुजी, माझं ठाऊक आहे. काय? माझे पप्पांनी मला तुमच्याकडे नाटक शिकवण्यासाठी पाठविलेले आहे. पंढरी, काय जागा काढली बा? काय म्हणालात? काय जागा काढली बा? कारण आज तो जागा आहे. किंचित अपेक्षा आहे बा तुझ्याकडून.
तर तुम्हाला घेऊन कुठलं नाटक बसवायचं बा? गुरुजी मी काय बोलतो हा. आमचे पप्पा काल आहे ना मोबाईलवर एक नाटक बघत होत असं का? ते आपण बसूया. कुठला लैला कमाल छैला धमाल बा. तुझ्या बापाच्या आवडी तिकडेच राहू दे रे. दलिंदर कथाना पंढरी किंचित आशा आहे, हा? तर तू सांग कुठलं नाटक बसवायचं बा? गुरुजी हा. आपण विल्यम शेक्सपियर यांचं ऑथेल्लो हे नाटक बसवूयात का? ओ मना बाप रे, तुला ऑथेल्लो माहितीये का रे? हे तर काहीच नाही, हं. मला पंजाबी पण येते. पंजाबी? ओय ऑथेल्लो ऑथेल्लो ओय ऑथेल्लो ओय तेथ नाही ऑथेल्लो ऑथेल्लो. अरे हुया हुया ए हुया हुया ए हुया हुया ए हुया 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 करते या हुया हुए ना रे. तुम्ही बाय ना पंजाबी बोली राही ना. मिस गुरुजी मी पंजाबी मेंढा करून दाखवू. पंजाबी मेंढा कर बा कर. बघा आता बा! अरे तू तेच केलं ना रे. गुरुजी मेंढा मेंढाच आहे ना, तो काय सिंधी असलं काय पंजाबी असला काय, तो असंच शिकतो ना. गुरुजी जातपात माणसात, प्राण्यात जातपात नाही. भलता मोठा थॉट आहे बा तुझ्या, हा? तुला मी खुंबा दाखवू? तुम्हाला येतो हा. म्हणे दाखव. ये इकडे इकडे खाली वा. खुंबा आणि करे तू रे विल्यम शेक्सपियर मधून तू डायरेक्ट पंजाब मध्ये घुसला करे. पाय ना बोकऱ्या दलिंदर कथा ना. आता मी सांगतो त्या गोष्टीवर नाटक करू रे आपण. इकडे लाकूड तोड्याची गोष्ट माहितीये तुम्हाला? माहितीये मला. हा, सांग. एक होता लाकूड तोड्या, बरोबर तो रोज जंगलात जायचा. बरोबर. आणि मग जंगलात त्याला एक गोरी गुमटी बायको भेटली. आणि मग तिचं नाव होतं लाकूड तोडी. लाकूड तोड्याची बायको कुठून आली राय? नसते काय नसतेच ना. विचारलं मग परवाच्या दिवशी आमच्या बाबांनी मला ओळख करून दिली, बाबा हे लाकूड तोड्याची बायको. मग ती कोण होती? तुझ्या बाप आहे ना, त्याची लपडी लपवायला तुम्हाला काही वेळ गोष्टी सांगतो. एक नंबरचा फेकूड तोड्या येतो. नाही लाकूड तोड्या. तू बटणार आहे पंढरी किंचित आशा, हा? तुला ससा कासवाची गोष्ट माहितीये का? हो गुरुजी, माझं ससा आणि कासवाची गोष्ट येते. सांग. एकदा एक ससा असतो वा वा. आणि एक कासव असतं. बरं. ते दोघे पण बार मध्ये प्यायला जातात. तिकडे त्यांना एक मुलगी दिसते. ससा त्या मुलीला विचारतो, कोण आहेस ग तू? बरं. तेव्हा ती मुलगी उत्तर देते, मी त्या लाकूड तोड्याची आधीची बायको. परत लाकूड तोड्याची बायको, परत लाकूड तोड्याची बायको घातली. काय आता मी गोष्ट सांगतो त्याच्यावर नाटक करो. ठीक आहे गुरुजी. माकडवाला आणि टोपीची गोष्ट. गुरुजी तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? टोपीवाला आणि माकडाची गोष्ट. टोपीवाला आणि माकडाची गोष्ट सांगतो. एक आहे ना टोपीवाला असतो, तो जंगलातल्या झाडाखाली झोपतो बा. आणि झाडावर कोण असतं? लाकूड तोड्याची बायको. माकड असतं. मग माकड गुपचूप खाली उतरतं आणि टोपी चोरतं आणि झाडावर चढतं. टोपीवाला उठतो पण तो युक्ती लढवतो आणि त्याची टोपी मिळवतो. आता या स्टोरी मध्ये तुम्ही काय काय बनणार बा? गुरुजी हा. मी टोपीवाल्याचं व्यक्तिमत्व करू साकारतो. शाबास. किंचित आशा तुझ्याकडूनच आहे. शिक हे काय रे? तुम्ही बोला ना शिक. अरे म्हणजे आता मी सांगेन तसं करायचं रे. तू माकडे बर का, आणि तू रे मेंढा. फक्त फोर नको करू रे. तू टोपीवाला आहे, हा? आणि हे आहे ना, हे झाड आहे. बट याच्यावर बट. अरे बैस ना रे इथे. तुझ्या तिकडे वय. तिकडे जा रे. हा आता तुझे डायलॉग काय माहिती? तिकडून ये आणि डायलॉग काय घेशील? ए टोपीवाला, टोप्या घ्या टोप्या, टोप्या घ्या टोप्या, रंगीबिरंगी टोप्या. हा ओके डायलॉग घ्या. हा टोपीवाले टोप्या या टोप्या, रंगीबिरंगी टोप्या.
बापरे जमलं रे तुला थँक्यू आता पुढचा डायलॉग नीट आहे की तू राय राय तिथेच पण नीट हा नीट राय माकड झाडावर झोपलंय असं. बर अरे बापरे आज माझी एक पण टोपी विकलीच नाही गेली बा. अरे बापरे ऊन तर बलत लागून राहिलं झोप पण बलती येऊन राहिली. आता या झाडाखाली मी झोपतो बा. बोला ते चल 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 घे रे डायलॉग घे. अरे बापरे केवढं मोठं वाक्य आहे. आवरे बोलण्यापेक्षा मी डायरेक्ट झोपतो. अहो अहो आल्या आल्या झोपलात काय चला पहिले जेवून घ्या चला मी वाढतो कोण आहे रे तू तू कोण आहे रे मी या टोपीवाल्याची बायको. बायको कुठून घातली बायको कुठून आली रे हं? अरे तुमच्या बापाने ना 5-5 बायका केल्या ना म्हणून तुमच्या डोक्यात बायका भरलेल्या आहे. सुंदर कथा. आता तू कोण आहे मी 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 माकड आहे. माकड हा. आणि तू लाकूड तोड्याची बायको. आता तू टोपीवाला आणि तू माकड आहे रे माकड आणि डायलॉग फेलॉग काही नाही रे आता संवाद काहीच नाही. नाही ओके इथे झोपून जाय तू रे झोपट आहे तू इकडे रे झाडावर ये रे इथे माकड हा झाडावर बसायचं. झाड गुरुजी गुरुजी काय आहे? तिकडे झाड हायच ना. खुर्चीला झाड समजायचं ना रे हा? तुला झाड कडत नाही का रे ओके ओके खुर्चीला झाड. खुर्चीला झाड. गुरुजी गुरुजी हा? मी काय बोलतो काय खुर्चीला झाड समजण्यापेक्षा गुरुजीला झाड बोललो मी. गुरुजी झाड आहे. गुरुजी झाड आहे गुरुजी झाड आहे. झाड आहे गुरुजी झाड आहे. जमदाडे आहेत ना त्यांच्या पोऱ्या आहे म्हणून झाड होतो बरं का मी इकडे येतो मी झाड होतो. आता ही खुर्ची गेली बा हे बघ झाड हा. चल आता चढ बा झाडावर. अरे बापरे गुरुजी झाड आहे तर मला झाडावर चढायला आवडेल. चला मी झाडावर चढतो. गुरुजी झाड आहेत मग मी या झाडावर चढणार आणि मी फळं खाणार मी फळं खाणार मी झाडावर चढणार मी फळं खाणार. तुम्ही मग मारलं. कधी आहे तुमले मी माझी नोकरी चालली जाईल ना रे. असं नाटक बसवलं ना तुम्हाला घेऊन चपल्याने मारतील मला. मला आहे ना मला हानी बनी वाचवू शकतात आता फक्त. हे हनी बनी कोण आहे? हानी बनी कोण आहे? अरे पोरांना भलते आवडतात ते. काय बोलता? म्हणजे ते आले आणि त्यांनी दांगडो अशी दंगाबस्ती केली ना तर पोरं खुश होऊन जातात. आता मी त्यांना बोलवतो हा. बोलवा. हानी बनी या रे बा मला वाचवा रे. या लवकर या. हानी बनी हो बा पिवड्या यांच्या डान्स बसवा बा काहीतरी गॅदरिंग करता हा डान्स बसवा म्हणजे मी वाचेन जमदाडे साहेबांना सांगेन मी काहीतरी तर बसवून द्या तेवढा बा हा. चला 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 ए श्याम वाजाड रे बा. झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल मांजर चालली पोपटची चाल रे डॉगीचं बघा कसं वाईट हाल रे झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल आहे सगळ्याचे झोलमाल झोलमाल वा 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 हानी बनी अरे कमाल केली ना. अरे काय केलं रे तुम्ही कमाल बोलता बारीश रे तुम्ही मला जे इतक्या वेळचे जमलं नाही तुम्ही 2 मिनिटात करून टाकलं रे हा? वा वा मी भलता खुश झालो बा. हे गे रे बो चॉकलेट तू पण घे रे चॉकलेट. गुरुजी 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 आम्हाला नाही चॉकलेट तुम्हाला देतो ना काय देतो गुरुजी तुला पण देतो रे देतो तू लगेच चॉकलेट पाहिजे. गुरुजी चॉकलेट चॉकलेट पाहिजे आम्हाला. चॉकलेट पाहिजे? आम्हाला पाहिजे, चॉकलेट पाहिजे गुरुजी. हानी बनी तुम्हाला काहीतरी देणार आहे आता
हा थांबा म्हणतात ते. अरे बापरे! वा 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 वा, या वात्रट पोरांनी उच्छाद मांडला, त्यामुळे आम्हाला फार मजा आली. आणि हनीबननी येऊन तर 4 चांद लावले या परफॉर्मन्सला. क्या बात हनीबनी, थँक्यू. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मला असं वाटतं की स्टेज क्यूटनेसनी भरलेलं आहे आणि हास्य जत्रेचे क्युटिफाईज आहेत अरुण दादा आणि पॅडी दादा. ही वात्रट मुलं खूपच भावतात जेव्हा जेव्हा ती स्टेजवरती येतात आणि खरंच असं वाटतं की तुम्ही लहान मुलं आहात. एवढं सुंदर कॅरेक्टरमध्ये तुम्ही घुसता आणि खूप छान करता. सर मला तुमची खूप दया येते, पण अशी अपेक्षा करते की यांच्या डोक्यात लवकरच काहीतरी शिरेल आणि तुम्ही जे शिकवताय ते त्यांना कळेल. खूप सुंदर परफॉर्मन्स. आणि हनीबनी, थँक्यू फॉर ॲडिंग क्यूटनेस टू दिस स्किट. प्रसादा, मला खरोखरच असं वाटतं की कधी तुम्ही म्हातारे असता, कधी तुम्ही लहान मुलं असता, पण तुमचे सगळे परफॉर्मन्सेस चिरतरुण असतात. क्या बात. ही जी तुम्ही सिरीज, आज जो त्याचा सिक्वल पुढचा भाग आणला असं आपण म्हणूया, पण याची सिरीज बघायला मला फार आवडेल. आणि त्यातही मला अजून एक असं वाटतं की या सिरीजमध्ये पुढे जर खरोखरच त्या लाकूड तोडायची बायको जर आली तुमच्यासोबत, तर काहीतरी हिलेरियस बघायला मिळेल. प्लीज तुम्ही विचार करा. वंडरफुल वंडरफुल. आपके परफॉर्मेंस की नहीं है किसी से बराबरी, आपके परफॉर्मेंस की नहीं है किसी से बराबरी. आज आप ही शेर बन गए तो मैं क्या करूं शायरी. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. मंडळी, आजच्या बालदिनीच एका छोट्या मुलीची करामत बघूया, जी तुम्हाला दाखवतायत बोलक्या डोळ्यांचा साळसूद हिरो अंशुमन विचारे आणि दिवसेंदिवस तिखट होत चाललेली चेतना भट. तू घाबरलीस की खुश झाली काय कळतच नाही आहे. मी कशाला घाबरू? तू माझ्या घरी आलायस. मला खूप मजा येते. मास्कमॅन, मी मास्कमॅन नाही, मी अंशुमॅन. मला माहितीये तू कोणालाच ओळख दाखवत नाहीस ना, पण मी तुला ओळखलंय. मी तुझी खूप मोठी फॅन आहे. कोण मास्कमॅन? तू असं काय करतोस रे? तू थू थू टीव्हीवर काम करतोस ना? थू थू टीव्हीवर. अरे असं काय करतोस? मी तुझे खूप सिनेमे बघितलेत. सेम हाईट, सेम टू सेम बॉडी, सेम टू सेम मास्क. आणि आता तू जसा खिडकीतून आलास ना, तसाच मास्क मॅन पण खिडकीतून येतो. हा कोणतरी सुपर हिरो दिसतोय मला. मास्क मीच तो मास्कमॅन. मास्कमॅन मास्कमॅन मी तुला भेटायला आलोय. येस भेटलो आता मी. आता मी जातो. मास्कमॅन, तू मला सोडून गेलास ना, तर मी मम्मा आणि डॅडीला उठवी ना. घरात मम्मी डॅडी आहेत? हो, मम्मा आहे, डॅडा आहे, ताई आहे, चिंकी आहे, पिंकी आहे, दादा आहे आणि तात्या, अण्णा आणि आजी आजोबा पण आहेत. एवढे सगळे आहेत? हो. अगं घर आहे की जिल्हा आहे?
हो उठवते कशाला बाळा उठव नकोस हा. हे बघ उठले तर झोप डिस्टर्ब होईल ना. आणि तू कशाला जागे आहेस बाळा, तू पण झोपायचं ना. मला नाही झोप येत. अहो तू झोपून जा हा, शांत झोप. आता मी तुला भेटायला आलो होतो, भेटलो. आता मी दुसऱ्याने भेटायला जातो. बाय. मास्कमॅन असाच कसा चाललाय? तो तर घरातला डायमंड आणि गोल्ड घेऊन जातो आणि गरीब लोकांना देतो. जाऊ दे, छी बाबा. हे इकडे 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 इकडे. तुमच्या घरात डायमंड आणि गोल्ड आहे? हो, आणि खूप सारे पैसे पण आहेत. काय बोलतेस? दादाचं लग्न आहे ना, मग डॅडानी खूप पैसे आणून ठेवलेत. अच्छा, तू ते आता घेऊन जाणार आणि गरीब लोकांना देणार ना? मग तू मला देतेस ते सगळं गोल्ड आणि डायमंड? सगळ्यांना वाटून टाकेन मी. हो, पण तू पूर्ण का नाही आलास? असा अर्धवट का आलास? अर्धवट म्हणजे माझी एवढीच हाईट आहे. तसं नाही, तुझे कपडे कुठे आहेत? हे काय कपडेच आहेत? मी उघडा आलो की काय? अरे मॉस्कमॅनचे कपडे कुठे आहेत? म्हणजे तू विसरलास का? म्हणजे? मी तुला सांग, माझ्याकडे सगळे कपडे आहेत. थांब. अगं, ऐक हे ना, बघ. ते कपडे राहू दे ना. मला थांब ना रे. गोल्ड आणि डायमंड दे ना. हे बघ. हे काय करतेस? हे घे. अगं, हे मारू दे, नको ना. अरे थांब तू. अगं हे ना? मम्मी डॅडी येतील ना. माझं ऐक ना बाळा, माझा ऐकशील? मॉस्कमॅन त्यांना पण आवडतो. अगं, हे थांब, थांब, थांब. अरे, असं गोल-गोल फिरायचं बघ. अगं, ऐक ना. फिर ऐक ना. ना, अगं, ऐक ना. फिर रे. अगं, तुला काहीच येत नाहीये मॉस्कमॅन. येते पण सध्या मी जरा भांबावलोय, बाकी काही नाही. हा, मला आत्ता कळलं की तू का असं असं काय का? करतोय. तुझे पॉवर वाले शूज नाही आहेत ना. अगं, shoes? तर मी तुला पॉवर वाले शूज घेऊन देणार. ऐक ना, शूज नको ना मला ते अरे गोल्ड तुला डायमंड पाहिजे की नाही? पाहिजे पाहिजे. हे घे. थांब जरा. हे शूज आहेत का? हा, ह्याला तुमचे शूज पॉवर म्हणतात? वाले शूज ह्याला आमच्यात हुशा म्हणतात. नाही, पॉवर वाले शूज. ऐक ना, हे शूज द्याव दे ना. उभा राहा. उभा उभा हो. हे धर. हे काय आहेत? धर. अगं हे पॅड झाले, हे शूज कुठे आहेत? अगं, ऐक नाही बा, हे ऐक नाही, हे राहू दे. हे कशाला लपडी करतेस? पटकन ऐक ना तू, मला डायमंड आणि गोल्ड दे ना. नाही. अगं बांधायला पण वेळ गेला, कशाला टाइमपास मी करतेस? ओढू नकोस ना. अगे बरोबर, मी बांधतोस. पटापट मी बांधतो. विषय संपवून टाक. पटकन काय ते कर आणि मला ते गोल्ड डायमंड देऊन टाक. कळलं का बाळा? हा, हे पकड. ह्याच्यातच वेळ चालला आहे की नाही? अरे तू थांब ना, तुला पॉवर कशी येणार? अगं पावर काय, माझी पावर जात चालली हे सगळं बघून. अगं कोणतरी आलं तो बांधले होतील ना. माझं ऐक ना हे तू बांध. हे तू बांधतोय. बांध. हे बरं आहे, तुमच्याकडून मीच बांधतोय सगळं हा, आता. तू मॉस्कमॅन आहे ना, तू काय पण करू शकतो ना. ऐक ना बाळा, हे सगळी फालतुगिरी नंतर करूया ना. मला ते थांब डायमंड रे. हे बघ. अगं काय मी अगं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन नाही उतरलोय का? अरे, तू अगं, थांब ना जरा. अगं ऐक ना, हे काय केलंस तू माझं? ऐक ना. आत्ता पूर्ण. अरे घालू नकोस ना मास्कमॅन. हालू नको म्हणजे? आत्ता कम्प्लीट मास्कमॅन झाला. होय का? येस, द सुपर हिरो. यो, अगं हा जोकर वाटतोय का सगळा? आयचा होता मास्कमॅनच्या उगं चालू इकडे मी. ऐक ना बाळा, तू मला प्लीज मला गोल्ड आणि डायमंड दे ना. मी पटकन मी जाईन, लोकांना मदत करेन. अरे थांब ना, तू आता पूर्ण मास्कमॅन झालास ना, तर तू आता पुन्हा खिडकीतून ये आणि तुझा डायलॉग बोल. असं जाऊन कशाला फालतुगिरी करायची? त्यापेक्षा दे ना पटकन तुम्हाला. बोल ना. अगं दे ना. अरे तुला डायलॉग बोलल्याशिवाय पॉवर नाही येणार. मग तुझे स्कॅनर नाही सुरू होणार, पॉवर बूस्टर नाही मिळणार, तुला सर्चिंग मोड पण ऑन नाही होणार. डायलॉग बोल. आता हे सगळं बोलल्यावर मला तू डायमंड देशील ना? हा, माझं पॉवर येईल ना? पॉवर. आता ओरडू नकोस, थांब ना जरा. काय डायलॉग आहे त्याचा? डायलॉग डायलॉग बोल ना लवकर मास्कमॅन. मी आलोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, मास्कमॅनची हास्य जत्रा. असं नाहीये तुझा डायलॉग. तुझा डायलॉग आहे, आय एम द पॉवर, आय एम द इंटेलिजन्स, आय एम द सुपरमॅन, आय एम द मास्कमॅन. ओरडू नको. एवढं सगळं बोलायचंय? पण आता डायलॉग बदलला माझ्या फिल्म मधला आजकाल. असंच आहे. आता मी आलोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, मास्कमॅनची हास्य जत्रा. हा डायलॉग आहे सध्या. तू प्लीज मला डायमंड गोल्ड दे ना बाळा, मी निघून जातो ना लवकर. अरे पण तुला डायमंड हवा असेल ना, तर तू आधी बेड खाली शोध. बेड खाली आहे? बाळोट आधी सांगायचं ना. शपथ बेड खाली आहे. मला कळलं असतं तर पटकन शोधलं असतं मी. बेड खाली. काय करतेस भावानी? काय करतेस तू? मी तुला चावला. अगं कुत्री आहेस का तू? चावायला भिडेस का तू? नाही, मी डिबरेला. डिबरेला? कोण डिबरेला? डोक्याचा डिबरेला झालाय माझा. असं काय करतो? डिबरेला म्हणजे तुझी मनी माऊ. पण माऊ, तू जेव्हा असं मिशन करायला जातोस ना, तेव्हा मनी माऊ तुला चावते. अगर त्या मनी माऊने रवका काढला. एक कालफड फुलं पाहिजे तुझं. ओरडू नको, अगं ओरडू नको. तुझी मम्मी डॅडी येते आणि सगळं मिशन फेल होईल. ऐक ना बाळा, चावू नको. असं काय करतेस तू? डिबरेला कधी सोडत नाही. तू का ओरडला मला?
अरे मी चोरी करायला लागलो, माझी चाल खराब करून टाकलीस तू. ऐक ऐक ना, ऐक ना. मला उचलून घे. काय गे उचलून घे. तुला उचलून घे. हा. देव मला उचलेल ना, मला घेतलं लगेच. मास्क पण टिपलेला उचलतो. अगं, उचलून घे. मला नाही जाणार. उचलून घे. कळत बसलं की कशाला मला पाडलं? पाडलं नाही का, नियतीने पाडलंय मला. असं काय करतेस तू? मग तू गोडा गोडा बन. गोडा गोडा बन. ऐक ना, गोडा गोडा बन. नको नको मला. काय करतेस? अगं लागतंय ना मला. चावतं काय? अरे येडे काय पोरगे? अगं चावतेस काय तू? तुम्हाला टाइम कुठे सांगा, चावतेस काय? डोकं फिरलं का तुझं? अगं नाही, ओरडत नाही का बाळा? ते मिशन कम्प्लीट करायचं तर मला डायमंड गोल्ड पाहिजे की नाही? लवकर दे ना बाळा. मिशन कंप्लीट करायला तू एकटा कसा जाणार? तुझ्या बरोबर स्लॅवटिया नको का? कोण स्लावटिया? अरे तू जिच्या बरोबर रोज फिरतोस, अच्छा, माझा आयटम का? तुझी कुत्री. कुत्रीचं नाव स्लावटिया? हा. बरं एक काम कर ना, आता तू स्लॅवटिया म्हणून माझ्याबरोबर चल, आपण तो डायमंड शोधू. मी पटकन जातो मग. मी स्लॅवटिया बनणार, पण तू आधी डोळे मिटून डायलॉग बोल. मग परत डोळे मिटून डायलॉग बोलायचा. मग ते मला डायमंड आणि गोल्ड मिळेल? हा, मिळणार, सगळं मिळणार. डोळे मिटून डायलॉग बोल. मी आलोय. अगं मारतेस काय? अक्कल आहे का तुला? तुला लागलं? मग लागलं म्हणजे काय? अरे पण मास्कमॅनला कधीच लागत हो नसतं. काय? तू खरं मास्कमॅन आहेस ना? हो, नाही, मला नाही लागलं. परत डायलॉग बोल. Dialogue बरं. डायलॉग बोल. पण ते येशील ना मला तू बाबा? डोळे मिटून डायलॉग बोल. मी उठून डायलॉग. अच्छा, डोळे दिसतात माझे? दिसतात का डोळे? बरं, ठीक आहे. मी आलोय तुमच्या काय काय मारत लागते काय? अगं लागतंय मला. अगं लागतंय मला. येडेस का तू? मला दे ना बाबा. मग तू एक काम कर. तू ना डेब्रॉलची फाईट कर, मग तुला डायमंड मिळणार. अरे कोण डेब्रॉल? डोक्याचा डेब्रॉल झाला माझ्या इकडे. डेब्रॉल डेब्रॉल ना डेव्हिल असतो, इनविजिबल. तो कुठून पण येऊ शकतो. अच्छा. तो तिकडून येऊ शकतो. अच्छा. हा, तो इकडून पण येऊ शकतो. अच्छा. तो मागून पण येऊ शकतो. मागून पण आणि येऊ- तो कुठून पण येऊ शकतो. मी नाही डेब्रॉलनी मारलं. टेबलच्या आईचा गो लागलाय मला पण. अरे पण मी तुला सांगितलं होतं ना, डेब्रॉल कुठून पण येऊ शकतो म्हणून. हे बाळा मला चक्कर यायला लागली आता. मास्कमॅन, तुझी पॉवर संपत चालली. मी तुला एनर्जी ड्रिंक देते. हे, मास्कमॅन, ऐक ना, मला डायमंड आहे, तेच माझे एनर्जी आहे. प्लीज तुझ्या पाया पडतो. तू एनर्जी ड्रिंक प्यायला असला की तुला पॉवर येणार. मग तू डेब्रॉलची फाईट करून डायमंड मिळव. ऐक ना, ऐक पिणार ना, आहे. मी पितो पण मला डायमंड देशील ना हा, गं? हा. तुझ्या पाया पडतो प्लीज. पी ना. प्लीज मला. आता पाहिलो की नाही? आता तुला डायमंड मिळणार. मास्कमॅन, ए मास्कमॅन उठ ना. मास्क हॅलो, 100 पोलीस काका. आमच्याकडे ना चोर आला होता आणि मी एकटीच होते, पण मला डॅडांनी शिकवलंय की घरात कोणी आलं तर त्याला कसं बेशुद्ध करायचं. चोराला मी त्याला बेशुद्ध केलंय. तुम्ही पटकन या आणि चोराला पकडा. मी तुम्हाला ऍड्रेस पाठवते. पोलीस काका, लवकर या. वा 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 वा. मी मास्कमॅन नाही, मी अंशुमॅन वॉज दी बेस्ट. जोरदार टाळ्या. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त होता परफॉर्मन्स. मला कॉन्सेप्ट खूप आवडली. मला एक गोष्ट फार आवडली की तू लहान मुलीचं कॅरेक्टर असून सुद्धा वेगळा आवाज लावून काहीतरी, ते कधी कधी खोटं किंवा असं वाटू शकतं, पण तसं अजिबात वाटलं नाही. तुझ्या मॅनरिझम्समधून तू ते कन्वे केलंस, विच वॉज ब्रिलियंट. आणि शेवटचा ट्विस्ट तर कमाल होता. खूपच आवडला, मजा आली खूप. प्रसाद दा, उत्तम टायमिंग होतं दोघांचं. उत्तम पंचेस पण खूप मस्त होते, गोड होते खूप पंचेस. आणि लिहिलं पण फार छान होतं. आपण लेखकाकरता सुद्धा एकदा टाळ्या वाजवायला पाहिजे. मजा आली, खूप मजा आली. या स्किटच्या निमित्ताने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता लहान मुलंसुद्धा पूर्वीसारखी राहिलेली नाही आहेत. आता तीसुद्धा बदलली आहेत, ॲलर्ट झाली आहेत. त्यामुळे
आज बालदिन आहे आणि बालदिनाच्या निमित्ताने आपण हा एपिसोड किंवा हे स्किट साजरं करतो आहे. तर सगळ्या बालमित्रांना सुद्धा माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि असेच लहान लहान मुलं जर ॲलर्ट होतील तर त्याचं पर्यवसान आपला देश ॲलर्ट होण्यामध्ये होईल असं मला वाटतं. चेतना तेरी जीत की दौड़ अब किसी भी हालात में रुक नहीं सकती. तेरी जीत की दौड़ अब किसी भी हालात में रुक नहीं सकती. और अंशु, तुम्हारे आंखों की चमक किसी मास्क से छुप नहीं सकती. वा 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 वा. मंडळी, मला आत्ताच असं कळलंय की हनी बनी आपल्यावर जाम खुश आहेत, स्पेशली आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींवर, आणि त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना गिफ्ट देणार आहेत. थँक्यू सो मच हनी बनी. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा, जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.